नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। अलीकडे जी काही आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित लेक्चर सीरीज सुरू केली आहे, त्या लेक्चर सीरीजमध्ये या ठिकाणी आज आपण लेक्चर क्रमांक 5 पाहत आहोत, जे की मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये जी काही ऊर्जा निर्मिती आहे त्या संदर्भात आहे। या लेक्चर सीरीजमध्ये या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प, विद्युत मंडळे, वीज कंपनी आणि ऊर्जा निर्मितीचे काही स्रोत आहेत यांची इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत। खास करून जे कोणते विद्यार्थी सरळ सेवांची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही जी लेक्चर सीरीज आहे ती खूपच उपयुक्त ठरणार आहे। चला तर जी काही आपली लेक्चर सीरीज आहे तिला ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी काही ऊर्जा निर्मिती होते त्या संदर्भात जे काही फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागणार आहेत। महाराष्ट्रामध्ये जी काही ऊर्जेची निर्मिती होते त्यासाठी उपयोगात आणलेली जी काही संसाधने आहेत त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दगडी कोळसा क्रमांक 1 ला दिसतो। जलविद्युत ही आपण निर्माण करतो, औष्णिक विद्युत ही निर्माण केली जाते, अणुविद्युत आणि तेल व नैसर्गिक वायूपासूनही आपल्या राज्यामध्ये विजेची निर्मिती केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याची वीज निर्मिती स्थापित क्षमता ही मित्रांनो 37,348 मेगावॅट असलेली दिसते। यापैकी खाजगी क्षेत्रामध्ये सर्वाधिक विजेची निर्मिती केली जाते। खाजगी क्षेत्राकडून आपल्या राज्याच्या एकूण वीज निर्मितीच्या 59.9% म्हणजे जवळपास 60% विजेची या ठिकाणी निर्मिती केली जाते। सार्वजनिक क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणच्या काही सरकारी कंपन्या आहेत त्यांच्याकडून 34.8% विजेची या ठिकाणी निर्मिती केली जाते। हे जे 2 पॉइंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। राज्यात स्रोतनिहाय वीज स्थापित क्षमता जर आपण पाहितली तर सर्वाधिक विजेची जी काही निर्मिती आहे ती आपल्याला औष्णिक विद्युत केंद्रामधून होताना दिसते, जी की या ठिकाणी आपल्याकडे सर्वाधिक विजेची निर्मिती आहे। त्यानंतर नंबर 2 ला या ठिकाणी आपण जी काही नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत त्यांच्यापासून वीज निर्मिती करतो। नंबर 3 जलजन्य पदार्थ असतील आणि नंबर 4 वर या ठिकाणी आपण नैसर्गिक वायू पासून या ठिकाणी विजेची निर्मिती करतो। महाराष्ट्रातील विजेचा जो काही वापर आहे तो जर वापर या ठिकाणी पाहितला तर आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक विजेचा वापर हा औद्योगिक क्षेत्रामध्ये होतो, जो की मित्रांनो एकूण वापराच्या 38.5% असलेला आपल्याला दिसतो। त्यानंतर नंबर 2 ला कृषी क्षेत्रामध्ये वापर 26.1% आहे। घरगुती वापरासाठी विजेचा वापर 22.1% आणि वाणिज्यिक वापर सार्वजनिक सेवांसाठी आणि रेल्वेसाठी हा इतर वापर या ठिकाणी आपण विजेचा पाहू शकतो। महाराष्ट्रात एकूण वीज निर्मितीपैकी 52% जी काही वीज निर्मिती आहे ती मित्रांनो केवळ विदर्भ या आपल्या प्रांतामध्ये होताना दिसते। ती एकूण ऊर्जेच्या 50% किंवा हाफ आहे, हे तुम्ही या ठिकाणी सरळ म्हणू शकताय। पुढे जर या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये जे काही जलविद्युत प्रकल्प आहे त्या जलविद्युत प्रकल्पाची या ठिकाणी माहिती घेणार आहोत। या ठिकाणी एका साईडला तुम्ही जलविद्युत प्रकल्प पाहू शकताय आणि ते जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे दुसऱ्या राखान्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। तर सर्वात मोठा आपल्याकडे असणारा जे काही जलविद्युत प्रकल्प आहे तो आहे मित्रांनो कोयना डॅमवर निर्माण करण्यात आलेला जलविद्युत प्रकल्प, ज्या ठिकाणी 1960 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते, जो की मित्रांनो या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये स्थापित आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। राधानगरी हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। तिलारी ज्याला की फोर्बे डॅम म्हणून ओळखले जाते तोही कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थापित आहे। पवना जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहे। वैतरणा जलविद्युत प्रकल्प नाशिक जिल्हा। भीमा अवजल प्रवाह या ठिकाणी 80 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प आहे, जो मित्रांनो या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये स्थापित आहे। आणि जे काही जायकवाडीचे धरण आहे मराठवाड्यामधील सर्वात मोठे धरण म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ते जायकवाडी धरणावरही मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्माण केली जाते। जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर पूर्वी ज्याला औरंगाबाद या नावाने ओळखलं जायचं त्या जिल्ह्यामध्ये स्थित असलेलं आपल्याला दिसतं। एलदारी जे काही धरण आहे किंवा जो काही जलविद्युत प्रकल्प आहे तो हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। पेन जलविद्युत प्रकल्प नागपूर जिल्हा। खोपोली जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्हा। भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्हा। जिगाव जलविद्युत प्रकल्प बुलढाणा जिल्हा। गोसी खुर्द जलविद्युत प्रकल्प भंडारा। घाटघर या ठिकाणी 250 मेगावॅटचा जो काही जलविद्युत प्रकल्प आहे तो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। आणि शेवटी भिवरी हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो रायगड या जिल्ह्यामध्ये स्थापित असलेला आपल्याला दिसतो। तर ही अशा प्रकारे आपल्या राज्यातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे जी की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जो काही कोयना जलविद्युत प्रकल्प आहे त्याविषयी तर तुम्ही पाठच करून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो या ठिकाणी जे काही मुंबई शहर आहे ती आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची ती प्रशासकीय राजधानी आहे। या राजधानीस
पाण्याचा पुरवठा करणारे एकूण 7 तलाव आहेत। या 7 तलावाविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये एक आहे मोडक सागर, नंबर 2 चं तुम्ही पाहू शकताय तानसा सागर, नंबर 3 ला या ठिकाणी आपल्या समोर आहे विहार, नंबर 4 तुळशी, नंबर 5 अप्पर वेतरणा, नंबर 6 भातसा आणि नंबर 7 वर या ठिकाणी तुम्ही वेतरणाचा दुसरा प्रकल्प या ठिकाणी पाहू शकताय। पाहूया पुढच्या स्लाइडमध्ये मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे त्या औष्णिक विद्युत प्रकल्पाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्या राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प आणि त्या ठिकाणी किती क्षमता त्या विद्युत प्रकल्पाची आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे मित्रांनो या ठिकाणी या स्लाइडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम नंबर 1 ला आपल्याकडे आहे खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प, ज्याची की क्षमता मित्रांनो 1340 मेगावॅट असलेली दिसते, जो की नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। नाशिक, ज्याला की एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प याही नावाने ओळखलं जातं, त्याची स्थापित क्षमता 880 मेगावॅट आहे आणि तो नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। पारस, ज्याची की क्षमता 500 मेगावॅट आहे, अकोला जिल्हा। चंद्रपूर 3340 मेगावॅट, चंद्रपूर जिल्हा। दीपनगर भुसावळला आहे, ज्याची की क्षमता आहे 1420 मेगावॅट, जळगाव जिल्हा। परळी वैजनाथ, ज्याची की क्षमता 1130 मेगावॅट, बीड जिल्ह्यामध्ये आहे। रतन इंडिया 2700 मेगावॅटची क्षमता, जो की अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। आणि कोराडी हा जो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो मित्रांनो या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो। ही अशी काही महत्त्वपूर्ण औष्णिक विद्युत केंद्रे आपल्या राज्यामध्ये असलेली दिसतात। आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्यही काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, ज्यामध्ये या ठिकाणी तुम्ही मौदा जिल्हा नागपूरमध्ये पाहू शकताय, ज्याची की क्षमता मित्रांनो 2320 मेगावॅट आहे। धोपावे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो की नियोजित आहे। चोला कल्याण ठाणे सध्या बंद करण्यात आला आहे। तुर्बे मुंबई उपनगर या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। महाराष्ट्राची एकूण औष्णिक वीज क्षमता 7980 मेगावॅट असलेली दिसते। उरण जिल्हा रायगड येथे 672 मेगावॅट क्षमतेचे वायूवर आधारित औष्णिक वीज केंद्र मित्रांनो या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे। हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी जो पॉईंट आहे तो म्हणजे चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प। या प्रकल्पाविषयी इन डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जो काही चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, त्यामुळेच तो आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। या ठिकाणी या चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्पाला आवश्यक असणारा जो काही कोळसा आहे तो मित्रांनो दुर्गापूर आणि जे काही पद्मपूर आहे या 2 कोळशाच्या खाणीमधून येतो आणि आपल्या महाराष्ट्राच्या एकूण वीज निर्मितीच्या 25% वीज निर्मिती केवळ या एकाच औष्णिक विद्युत केंद्रातून होताना आपल्याला दिसते। या ठिकाणी या केंद्रासाठी आवश्यक असणारा जो काही पाण्याचा पुरवठा आहे तो इरई आणि चारगाव या धरणातून होताना दिसतो आणि या ठिकाणी औष्णिक विद्युत जी काही क्षमता आहे ती 3340 मेगावॅट असलेली आपल्याला दिसते। अशा प्रकारे इन डिटेलमध्ये जो काही चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे त्याविषयी आपण माहिती घेतली आहे। पुढे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जी काही विविध विद्युत महामंडळ आहे किंवा वीज महामंडळ आहे त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, ज्याला की या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड असं म्हणतो। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना 20 जून 1960 ला झाली होती आणि या ठिकाणी वीज वितरण कायदा 1948 च्या अंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना करण्यात आली होती। पुढे 6 जून 2005 ला जे काही महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ आहे त्याचं विभाजन एकूण 4 कंपन्यांमध्ये करण्यात आलं, ज्यामध्ये नंबर 1 ची कंपनी आहे महानिर्मिती, नंबर 2 आहे महापारेषण, नंबर 3 महावितरण, नंबर 4 ला या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय MSEB होल्डिंग कंपनी लिमिटेड। तर अशा प्रकारे या एकूण 4 कंपन्या आहेत। यापैकी जी काही महानिर्मिती कंपनी आहे या कंपनीची स्थापना 6 जून 2005 ला झालेली दिसते आणि याचे जे काही मुख्यालय आहे ते वांद्रे मुंबई या ठिकाणी आहे। NTPC नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी म्हणून या ठिकाणी आपण महानिर्मिती किंवा महाजनको या कंपनीकडे पाहतो। या कंपनीची जी काही स्थापित वीज निर्मिती क्षमता आहे ती 13163 मेगावॅट असलेली आपल्याला दिसते। औष्णिक वीज निर्मितीची जी काही क्षमता आहे ती आहे 9540 मेगावॅट। वायू विद्युत या ठिकाणी 672 मेगावॅटच्या आसपास निर्माण केली जाते।
जलविद्युत निर्मितीची क्षमता मित्रांनो 2580 मेगावॅट असलेली दिसते आणि सौर विद्युत निर्मितीची जी काही क्षमता आहे ती या ठिकाणी 371 मेगावॅट 2030 या वर्षापर्यंत हे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करणं हे या ठिकाणी महानिर्मितीचं असलेलं आपल्याला दिसतं। महाराष्ट्रामधील कोणत्या प्रकल्पाचे नियमन या ठिकाणी महानिर्मितीकडून किंवा महाजनकोकडून केलं जातं असं जर तुम्हाला प्रश्न आला तर या ठिकाणी मित्रांनो महानिर्मिती, औष्णिक विद्युत प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प अशा प्रकारे जे काही वायूवर वीज निर्माण करणारे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांचं या ठिकाणी नियमन करण्याचं कार्य करतं, जे की आपल्या इकडे एक महत्त्वपूर्ण कार्य मानलं जातं। आपल्या राज्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण वीज कंपन्या आहेत त्यामध्ये एक आहे महापारेषण। या ठिकाणी महापारेषणचं मुख्य कार्य म्हणजे जी काही वीज निर्मिती एका ठराविक प्रकल्पामध्ये करण्यात आली आहे ती वीज निर्मिती विविध पोलच्या आणि ताराच्या साहाय्याने देशाच्या किंवा राज्याच्या इतर भागामध्ये तिचं प्रसारण करणे किंवा तिचा पुरवठा करणे। त्या ठिकाणी महापारेषणचं मुख्य कार्य टावरच्या माध्यमातून वीज वहन करणे हे असं दिसतं। वीज निर्मिती व वीज वापराबाबत महाराष्ट्र हा भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। हा पॉइंट या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, या पॉइंटला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्पाची जर आपण या ठिकाणी चर्चा केली तर तारापूर तालुका आणि जिल्हा पालघर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे, ज्याची की क्षमता मित्रांनो या ठिकाणी 1400 मेगावॅट असलेली आपल्याला दिसते। सध्या जोतापूर या ठिकाणी आपल्याकडे नियोजित अणुऊर्जा प्रकल्प आहे जो की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो। अरेवा ही फ्रेंच कंपनी जोतापूर प्रकल्पात प्रत्येकी 1650 मेगावॅटचे एकूण 6 अणुभट्ट्या या ठिकाणी उभारणार आहे। म्हणजे या ठिकाणी या प्रकल्पाची एकूण क्षमता 9900 मेगावॅट असणार आहे। महाराष्ट्रातील जे काही अपारंपरिक ऊर्जा आहेत त्यामध्ये महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमता 14400 मेगावॅट, परंतु प्रत्यक्षात आपल्याकडे 6750 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते। यापैकी सर्वाधिक पवन ऊर्जा निर्मिती 4354 मेगावॅट असलेली आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये महाराष्ट्रातील जे काही वीज कंपन्या आहेत त्यांची माहिती पाहिली। पुढे या ठिकाणी आपण ऊर्जा निर्मिती जे काही स्रोत आहेत त्या स्रोताविषयी आपल्याला थोडक्यात आणखी इन डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प, तर या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पवन ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यात आले आहेत। त्यामध्ये सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, अहमदनगर, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने हे जे पवन ऊर्जा प्रकल्प आहे त्यांची निर्मिती करण्यात आली आहे। चाळकेवाडी व वनकुसवडे सातारा जिल्ह्यामध्ये येतात। येथे मित्रांनो सुझलॉन या कंपनीने आपल्या राज्यातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प उभारला आहे। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। विदर्भात मोथा तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती येथे 4 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे। पवन ऊर्जा निर्मितीसाठी जो काही वारा आहे त्या वाऱ्याचा वेग मित्रांनो ताशी 40 ते 50 किमी असणं आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी असतो अशाच ठिकाणी तुम्ही पवन चक्क्याची निर्मिती करू शकताय आणि त्या ठिकाणी विजेची निर्मिती वाऱ्यापासून करू शकताय। सौर ऊर्जा प्रकल्पांची जर या ठिकाणी आपण चर्चा केली तर शिवाजीनगर तालुका साक्री जिल्हा धुळे येथे 125 मेगावॅट क्षमतेचा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी आपल्याला दिसतो। बुथल तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे सागरांच्या लाटापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे। बुथल हे जे ठिकाण आहे हा जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जेपासून 14000 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट सध्या आपल्याकडे ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्राचे नवे ऊर्जा धोरण 2017 साली या ठिकाणी विधिमंडळाने याला मान्यता दिली आहे। महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा धोरण 2020 मध्ये मांडण्यात आले। या धोरणाची अंमलबजावणी 31 मार्च 2027 पर्यंत करण्यात येणार आहे आणि तशा प्रकारे त्या ठिकाणी उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य विकास प्राधिकरण ज्याला की या ठिकाणी आपण महाऊर्जा मेडा असं म्हणतो, याची स्थापना 26 जुलै 1985 झाली होती आणि याचे जे काही मुख्यालय आहे ते औंध पुणे या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं।
तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपलं महाराष्ट्र राज्य आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही ऊर्जा निर्मिती आहे यावर आधारित महत्त्वाचे सर्व फॅक्ट या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण पूर्ण केले आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट ही तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।